नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायलीचा जीव अर्जुनने वाचवलेला आहे. म्हणजेच प्रिया तिथं आलेली असते, ती सायलीचा ऑक्सिजन मास्क काढणार असते, पण अर्जुन तिथं पोहोचतो आणि तो सायलीचा जीव वाचवतो. तर सायलीचा जीव वाचवल्यामुळं सायली आता अजून तरी शुद्धीवर आलेली नसते, पण आता जेव्हा सायली शुद्धीवर येते तेव्हा प्रियाचा पचका कसा होतो, म्हणजेच प्रियाला कसं तिची वाट लागते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच प्रियाची वाट लागणार आहे. ती खरी तन्वी नाही आहे, म्हणजे ती खोटी आहे. खरी तन्वी ही सायली आहे. सायलीची आणि त्याचबरोबर इकडे सायलीबरोबर प्रतिमाची पण मेमरी कशी परत येते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर असेच ट्विस्ट आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करणं हे विनामूल्य आहे. त्यासाठी इकडे आपण पाहूया की आता सायली चक्कर येऊन तिथं सायली जिन्यातून पडलेली आहे आणि सायली काही शुद्धीवर येत नाही. त्यामुळं सायलीला लगेच हॉस्पिटलला घेऊन जातात. अर्जुनचं असं म्हणणं असतं की नको, रिस्क नको घ्यायला, कारण सायलीच्या डोक्याला मारही लागलेला असतो आणि काही झालं तरी आपल्याला सायली लवकर बरी होणं गरजेचं आहे. सायलीला काही व्हायला नको. अश्विनला तो सांगतो तेव्हा अश्विन म्हणतो की हो दादा, आपण वहिनीला हॉस्पिटलला शिफ्ट करूया. आणि मग सगळेजण हॉस्पिटलला घेऊन जातात. त्याचवेळी आता सगळेजण सोबत गेलेले असतात आणि सायलीच्या काळजीने सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग त्याचबरोबर प्रतिमालाही सोबत घेऊन गेलेले असतात, कारण प्रतिमा पण खूपच हळवी झालेली असते, ती रडत असते. त्यामुळं कल्पना प्रतिमाला म्हणते की तू पण चल, आणि प्रतिमा पण सायलीसाठी गेलेली असते, कारण प्रतिमासाठी सायली ही खूपच महत्त्वाची असते. अचानक तिथे ब्लड द्यायची वेळ येते तेव्हा प्रतिमा म्हणते की माझं ब्लड आहे असं म्हटल्याबरोबर तिचा ब्लड ग्रुप मॅच होतोय हेही सगळ्यांच्या लक्षात येतं आणि मग प्रतिमाचं ब्लड हे सायलीला दिलं जातं. त्यामुळं प्रतिमा हॉस्पिटलमध्ये असते. प्रतिमाची काळजी घ्यायला कल्पना तिथं असते, कारण प्रतिमासोबतही कोणीतरी असणं गरजेचं आहे. आणि त्याचवेळी कुसुमताईही तिथं आलेली असते आणि कुसुमताई मग आता इकडे प्रतिमासोबत थांबत असते, कारण कुसुमताई आणि प्रतिमा यांचं बॉन्डिंग जे आहे ते चांगलं आहे हे सगळ्यांना कळलेलं असतं. कारण प्रतिमाला कुसुमताई ही चांगलीच ओळखते आहे आणि प्रतिमा पण कुसुमताईसोबत थांबत आहे. तर इकडे आता सायलीला एक पॅनिक अटॅक आलेला असतो तिथे, आणि डॉक्टर सांगतात की पेशंट खूपच क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. तर मला असं वाटतं तुमच्यापैकी कोण जवळच आहे त्यांनी जाऊन तिथे भेटून यावं. मग अर्जुन जाऊन भेटून येतो, पण सायलीमध्ये काहीच सुधारणा झालेली नसते. अर्जुन सायलीला जाऊन म्हणत असतो की सायली उठा तुम्ही, तुमची गरज आहे मला. अहो, मधुभाऊंची केस झाली की मला तुम्हाला माझ्यावर प्रेमाची कबुली द्यायची आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो, पण सायलीच्यात मात्र काहीही फरक पडलेला नसतो. सगळेजण बाहेर असतात. रविराज, प्रतिमा सर्वजण तिथं असतात. त्यानंतर अर्जुन प्रतिमाला म्हणतो की प्रतिमात्या, तू जाऊन ये ना, कारण तुझ्याबरोबर पण सायली तेवढी कनेक्टेड आहे. जेव्हा तू सायलीला जवळ घेते, तू सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते, तेव्हा सायलीला तुझ्या मायेचा स्पर्श जाणवतो. प्लीज तू जाशील का, असं म्हटल्यानंतर प्रतिमा पण तयार होते. मग आता प्रतिमाला घेऊन कोण जाणार, पण डॉक्टरांनी तर सांगितलेलं असतं की एका वेळी एकाच व्यक्तीनं जायचं आहे. त्यामुळं प्रतिमाला एकटीलाच पाठवलं जातं. प्रतिमा तिथं जाते, सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि सायलीशी ती बोलायचा प्रयत्न करत असते. आणि प्रतिमाने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवला की सायलीच्या हाताची हालचाल सुरू होते. बाहेरून अर्जुन आणि कल्पना दोघं पाहत असतात. रविराजी तिथं असतात. त्यांना धक्का बसतो, कारण आपण आता जाऊन आलेलो आहोत, पण सायलीमध्ये काहीच सुधारणा नव्हती. पण प्रतिमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सायली ही शुद्धीवर आली. ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आलेली असते. त्यांनाही खूप छान वाटतं. सायलीच्यात काहीतरी हालचाल होत आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि सायलीने डोळे उघडलेले असतात. प्रतिमाकडे ती पाहत असते आणि प्रतिमाला म्हणू लागते की आई आई असं म्हणू लागते. तेव्हा प्रतिमा तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते, हात हातात घेत असते आणि बोल बाळा असं ती म्हणत असते. म्हणजे तिच्या बोलण्यातून तिला जाणवत असतं की ह्या दोघी बोलत आहेत. परंतु एक मोठा चमत्कार घडतो आणि सायली जेव्हा प्रतिमाला आई म्हणून हाक मारते आणि सायली उठून अक्षरशः प्रतिमाला मिठी मारते आणि त्या क्षणी सायली आई म्हटल्याबरोबर प्रतिमाच्या डोळ्यातून पाणी येतं आणि प्रतिमाच्या तोंडून आवाज निघतो, तो म्हणजे तन्वी.
तन्वी असा आवाज निघतो. अर्जुन आणि इकडे कल्पना दोघंही आत गेलेले असतात. त्याचबरोबर रविराज आणि इकडे प्रतिमा बोललेली असते की तन्वी. त्याचवेळी सायली उठून प्रतिमाशी बोलत असते. ती म्हणत असते, आई आठवते का तुला, आज 22 वर्षांनी आपण भेटलेलो आहोत. तुला माहिती आहे का, अगं आपला ॲक्सिडेंट झालेला माहिती आहे का तुला. मी मंदिरात ना कोणाची तरी मदत घेण्यासाठी गेले होते आणि परत येऊन पाहते मला काहीच कळत नव्हतं की मी कुठं आहे, काय होतं आहे. आणि अचानक हे सगळं समोर आलं. त्यानंतर मी मधुभाऊंबरोबर आश्रमात गेले. हे सगळं सायली बोलत असते आणि रविराज आणि प्रतिमा या दोघांनाही धक्का बसलेला असतो. प्रतिमा म्हणत असते, माझी तन्वी, माझी तन्वी असं म्हणत तन्वी बाळा म्हणत प्रतिमाने सायलीला जवळ घेतलेलं असतं. दोघीजणी मिठी मारून रडत असतात. अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन म्हणतो, काय झालं सायली, काय झालं सायली, असं तो विचारत असतो. तेव्हा सायली म्हणत असते, अर्जुन असं म्हणत असते. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. कल्पना तिथं असते. त्याचबरोबर तिथे रविराज असतो, प्रताप असतो. रविराजकडे पाहून ती म्हणते की बाबा तुम्ही येणार नाही माझ्याजवळ, बाबा तुमच्या मायेचा स्पर्श मला नाही मिळणार का, तुम्ही माझ्या डोक्यावरून हात फिरवणार नाहीत का, असं ती रविराजला बोलू लागते. रविराज म्हणतो, हे काय येते. तेव्हा सायली म्हणते, बाबा तुम्ही विसरलात मला. तर इकडे रविराजला धक्का बसतो. रविराज म्हणतो, काय झाले. अर्जुन म्हणतो की अरे अश्विन बघ ना सायलीला काय झालंय नक्की, डॉक्टरांना बोलव ना, म्हणजे असं का होतंय. तेव्हा इकडे अश्विन म्हणतो, दादा शांत हो, काळजी नको करू. कसं सायली वहिनी माहिती आहे ना तुला, ती आश्रमात आलेली तेव्हा 4 वर्षांची होती आणि त्यानंतर मग तिचं सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळं तिला काहीतरी आठवत असेल, आठवू दे तिला, आठवण्याचा प्रयत्न करू दे तिला, कळेल नक्की काय झालेलं आहे. असं म्हणत इकडे अश्विन अर्जुनला म्हणतो की तू तिला काही बोलू नको, तिला जे आठवतंय ना ते आठवायचा प्रयत्न करू दे, असं अश्विनने सांगितलेलं असतं. सायलीला सगळं आठवत असतं. सायली म्हणत होते असते की बाबा तुम्हाला आठवतंय का, आपण सगळेजण गेलेलो, अर्जुनच्या वाढदिवसानंतर आपण निघत होतो आणि अचानक आपल्या गाडीचा अपघात झाला. तुम्ही गाडीतून बाहेर पडलेला होता, आई बाहेर पडलेली होती. मग मी तिथं असलेल्या एका मंदिराच्या दिशेने गेले, पण मला तिथं गेल्यानंतर परत कसं यायचं आठवत नव्हतं. मी तिथं घाबरलेले होते, मला काही सांगायचं काहीच कळत नव्हतं. आणि अचानक मग मला तिथे मधुभाऊ भेटले आणि ते मला त्यांच्या आश्रमात घेऊन गेले. त्यांनी मला खूप शोधण्याचा प्रयत्न केला, असं सायली सांगत असते. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सायली हे सगळं काय बोलते हे कळत नसतं आणि प्रतिमा मात्र सायलीच्या जवळ असते. सायलीचा हात हातात घेऊन असते. प्रतिमाला पण तिची मुलगी तिथं आहे हे जाणवत असतं, म्हणून तर तिने आपल्या मुलीला, आपल्या लेकीला ओळखलेलं असतं. त्याचबरोबर सायली म्हणते, बाबा तुम्हाला आठवतं आहे का, आई तुला आठवतं आहे का, माझ्या पायावरती काय होतं ते, तू मला रुक्मिणी म्हणायचीस बघ, माझी रुक्मिणी आहे ही असे म्हणायचीस तू. त्यावेळेस इकडे रविराज आणि प्रतिमा त्याचबरोबर कल्पना सर्वजण पाहत असतात. तेव्हा सायली म्हणते, आठवते का माझ्या पायावर काय आहे, तुळशीपत्र आहे. आणि सायली खरंच तिच्या पायावरचं तुळशीपत्र सगळ्यांना दाखवते आणि सगळ्यांना धक्का बसतो, कारण इतके दिवस सायलीच्या पायावर तुळशीपत्र आहे हे तिला माहिती होतं, परंतु तिने कोणाला दाखवलेलं नव्हतं किंवा तन्वीच्या पायावर तुळशीपत्र आहे ही गोष्ट तिला माहीत नव्हती. आणि जेव्हा आता हे सगळं घडत असतं तेव्हा कल्पना, विमल या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि इकडे प्रतिमाने तर सायलीला पुन्हा मिठी मारलेली असते. रविराज जेव्हा सायलीच्या पायावरती तुळशीपत्र पाहतो तेव्हा रविराजलाही धक्का बसलेला असतो की हे काय आहे, म्हणजे हे मी काय पाहतोय, हा प्रश्न रविराजलाही पडलेला असतो. आणि रविराज विचार करू लागतो की हे सगळं शक्य आहे का, हे काय आहे. हा जेव्हा प्रश्न पडलेला असतो तेव्हा सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना कळत नसतं की हे काय होतंय, सायली बोलते ते खरं आहे का, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. पण सायलीच्या पायावरती खरंच तुळशीपत्र असतं आणि 20 वर्षापूर्वीची घटना जशीच्या तशी सायलीने सांगितलेली असते. आणि इकडे प्रियाला मात्र यातलं काहीच माहिती नसतं, कारण प्रिया ही प्रतिमाला संपवण्याचा विचार करत असते आणि तिने प्रतिमाला संपवण्यासाठी पुढचा प्लॅन इकडे नागराज आणि महिपत यांना आखायला सांगितलेला असतो. आणि तिने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी इकडे सायली संपणार आहे आणि इकडे प्रतिमाला संपवायचं आहे असं तिनं सांगितलेलं असतं. तिला माहितीच नसतं की इकडे हॉस्पिटलमध्ये काय राडा झालेला आहे आणि आता प्रियाच्या चांगलं डाव आलेला आहे ही गोष्टच तिला माहिती नसते.
आणि अचानक हे सगळं घडलेलं असतं. आता सगळ्यांसाठीच हा खूप मोठा धक्का असतो, कारण सायली तिने प्रतिमा इकडे तन्वी आहे म्हणून सांगत असते. तिचं असं म्हणणं असतं की मी तन्वी आहे, तुम्ही मला सायली का म्हणताय, असं तिनं सांगितलेलं असतं. माझं पहिलं नाव तन्वी आहे, मला मधुभाऊंनी आश्रमात गेल्यानंतर माझं नाव सायली ठेवलं, असं तिने सांगितलेलं असतं. आणि सगळ्यांसाठीच हा आनंदाचा धक्का असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.